नमस्कार, मी अन्नपूर्णा। आज आपण बनवतोय मिक्स पिठांचे थालीपीठ। हे थालीपीठ कोरट्याची चटणी व दह्यासोबत खूप छान लागते। आता तयार करूयात रेसिपी। एका मोठ्या बाउलमध्ये मी मिक्स डाळीचे पीठ घेतले, त्यामध्ये घेतलेत गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन पीठ 1 चमचा, यामध्ये ओवा व्यवस्थित चुरून टाकूयात, हिंगपूड थोडंसं, मिरचीचा ठेचा, लसूण पेस्ट, जिरेपूड, चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, एक बटाटा शिजवून खिसून घेतलाय, तो पण आपण घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घेऊयात। आपल्याला थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे। आता एका पळपाटवर ओलं सुती कापड घेऊयात। आता ते भिजवून घेऊयात। त्यावरती कणकेचा एक गोळा ठेवून ओल्या हाताने व्यवस्थित थापून घेऊयात। थोडंसं पाण्याचा हात लावूनच हे थालीपीठ थापायचं आहे। गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला। आता हे थालीपीठ आपण त्या तव्यामध्ये घालून घेऊया। 1 चमचा तेल सोडूयात तव्यामध्ये। त्या कापडाच्या सहाय्याने ते थालीपीठ तव्यावर टाकून घेऊया। थोडंसं पाणी शिंपडून त्यावरती बोटे उठवूयात। वरून 1 चमचा तेल आणि त्याच्यावरती झाकण लावून आपण मंद आचेवर ते थालीपीठ भाजून घेऊयात। तयार झालेत आपले थालीपीठ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।